पद्धतीने करत नाही। आज काय महाराष्ट्रामध्ये दिसतंय, आज महाराष्ट्रामध्ये मी इथे येत असताना पिकं चांगली दिसतात। सोयाबीनचं पीक मला बीडमध्ये चांगलं दिसतंय, काही ठिकाणी कापसाचं पीक चांगलं दिसतंय, जिथं बऱ्यापैकी पाणी आहे तिथं ऊसाचं पीक दिसतंय। आपण गोदावरीला बॅरेजेस केले, त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला काही भागात आणि परभणीला झाला, जालन्याला झाला, औरंगाबादला झाला। परंतु हा सगळा फायदा होत असताना आज स्प्रिंकलर सारखा पाऊस पडतो, भूगर्भातली पाण्याची पातळी एवढी वाढलेली नाहीये आणि त्याच्यामुळं पिकं चांगली जरी दिसत असली तरी पाण्याची पातळी न वाढल्यामुळं दुर्दैवाने माझं माजलगाव 0%, मांजरा 0%, निम्न तेरणा 0%, सीना कोळेगाव देखील 0%। तिकडं उजनीचं पाणी ओव्हरफ्लोनी कर्नाटकामध्ये चाललंय। मी तर अधिकाऱ्यांना सांगितलं सोलापूरचं उजनी 110% भरा, परंतु लोकांना पाणी द्या। सुरेश दसांनी मला सांगितलं कुकडीचं पाणी दादा तुमच्या पुणे जिल्ह्याला मिळतं, नगर जिल्ह्याला मिळतं, मांगीच्या तलावामध्ये करमाळ्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये जातं, आम्हाला पण देण्याचा प्रयत्न करा। अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, ओव्हरफ्लोचं पाणी म्हणलं कॅनॉल मधनं त्या ठिकाणी आष्टी पाटोद्याच्या आष्टीच्या परिसरामध्ये त्या जाऊन द्या। शेवटी लोकांना पाणी मिळालं पाहिजे, आहे त्या पाण्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे। मधल्या काळामध्ये सगळ्या मराठवाड्यातल्या सहकारी मित्रांनी सांगितलं, आता काय झालंय, राज्यपाल महोदयांनी सगळी नवीन कामं बंद केलेली आणि सगळे कार्यकर्ते सांगतात आमच्या तालुक्यामध्ये 600 हेक्टर पर्यंत तरी त्या ठिकाणी तलावाची कामं झाली पाहिजे आणि ते कामं करण्याच्या करता परवाच्या कॅबिनेटला आम्ही मंजुरी दिली आणि राज्यपाल महोदयांना तशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला। कशा करता पाठवला, त्याच्यातनं मागवता माझ्या भागातले प्रश्न सुटावे म्हणून पाठवलं नाही, आमच्या मराठवाड्यामध्ये जी काही 600 हेक्टरच्या आतली कामं तरी व्यवस्थितपणे मार्गी लागावी, साठवण तलाव असतील, इतर काही कोल्हापूर काही बंधारे असतील, बॅरेजेस असतील, ते त्याच्यातून मार्गी लागावेत। अशा पद्धतीनं आता तो प्रस्ताव आम्ही तयार केला, मुख्यमंत्र्यांना घेऊन तिथं जाऊन त्याच्यामध्ये राज्यपालांचा अंतिम मान्यता घ्यायची आणि पुन्हा एकदा या सगळ्या कामाला गती देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय। मधल्या काळामध्ये RKVI मधनं देखील दुधाच्या धंद्याच्या करता पैसे मंजूर देण्याचं काम कुलचंद कराड तुम्ही आला होता त्यावेळेस करून दिलं। मी कुठेही दुजेपणाची वागणूक देत नाही, आम्ही नुसतं आमच्या तालुक्यामध्ये चांगले कारखाने चालवतो अशातला भाग नाही। आम्ही इतरांनी पण विचारलं तर तिथं पण योग्य पद्धतीचा सल्ला देतो। बाबांनो सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही आणि माझं तुम्हाला नेमकं सांगणं हेच आहे की आपण दुधाचा धंदा वाढवला पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीनं कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर पिकं आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पवारसाहेब दिल्लीमध्ये बसून त्या ठिकाणी आता 2 दिवस 3 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, तिथं अतिवृष्टी झाली, त्या लोकांना मदत करण्याच्या करता पवारसाहेब त्या ठिकाणी फिरतायत, आम्हाला सूचना देत आहेत। तसंच दुष्काळामध्ये तुम्हाला सावरण्याच्या करता जनावरांच्या छावण्या सुरू केल्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले, मनरेगा मधनं विहिरी पाडून दिल्या, त्या विहिरीच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत, मगाशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली, त्याच्यातनं देखील मी मार्ग तुम्हाला काढून देतो, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। परंतु बाबांनो जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण करून त्या भागाचा विकास कदापि होणार नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही सातत्याने मनामध्ये आणि लक्षामध्ये ठेवा। हे सगळं करत असताना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहावा। इतर पण कार्यकर्ते, मला पहिल्यापासून परळीमध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांनी अशा प्रकारची भावना मध्ये आणू नका। आम्ही पहिले होतो, हे नंतर आले, आपल्यामध्ये पहिला दुसरा नंतरचा असा भेदभाव होत नाही, सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आपण महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणामध्ये त्या ठिकाणी करत असतो। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी हातामध्ये घेतला पाहिजे। जिथं जिथं शक्य असेल स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा। आमचा 25-15चा कार्यक्रम ग्राम विकास खात्याचा असेल, त्याचा उपयोग करून घ्या। स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता राजीव गांधी जीवनदायी योजना, इथं फौजियाताई खान बसल्यात, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं ती एक योजना आम्ही आणली। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 8 जिल्ह्याच्या करता लागू केलेली होती, त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा विमा आम्ही उतरवत होतो, साधारण 350-400 रुपये आम्हाला खर्च येत होता। आता 2 कोटी कुटुंबाचा विमा आम्ही उतरवणार आहे, त्याच्यामध्ये 800 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्याच्यामधनं तुमचं कुटुंब
5 जणांचा असेल तर त्याच्यामध्ये कुटुंबाचा विमा उतरवल्यानंतर वर्षाला साधारण 1.5 लाख रुपयापर्यंतचे ऑपरेशन आणि औषध पाण्याचा खर्च इन्शुरन्स कंपनी तुमचा करणार. तुम्हाला जर एखादं ऑपरेशन मुंबईमध्ये करायचं असेल तर तुमचा जाण्याचा येण्याचा खर्च ती कंपनी करणार. तुमचा विमा त्या ठिकाणी राज्य सरकार उतरवणार आणि ह्याच्यातून माझ्या मराठवाड्यातल्या पण जनतेचं आरोग्य चांगलं राहावं, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणचं आरोग्य चांगलं राहावं, त्याकरता फक्त अट एकच आहे, तो गरीब आणि मध्यमवर्गीय असला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या आपल्या गोरगरिबांची नावं त्याच्यामध्ये कशी येतील हा प्रयत्न आपण करा. आणि दुसरी एक योजना आणली आहे, परवा कॅबिनेटला मान्यता दिली, सुकन्या योजना. गरीबाच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावर आम्ही पैसे टाकणार, राज्य सरकार भरणार आणि ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपयापेक्षा जास्तीची रक्कम तिच्या हातामध्ये देणार. फक्त अट एकच आहे, ती गरीबाची मुलगी असली पाहिजे आणि 18 वर्ष होईपर्यंत त्या मुलीचं लग्न होत द्यायचं नाही. ती जर 16 वर्षात लग्न करतात त्याच्यामुळे ती लवकर गरोदर राहिली तर तिच्या जन्माला येणारं मूल हे कुपोषित असू शकतं, वजनाने हलका असू शकतं. तसं घडू नये त्याकरता योजना आणली. माझ्या माहितीप्रमाणे त्याकरता 550 कोटी रुपये आपण सरकार खर्च करते. पुढच्या काळामध्ये अजून एक योजना आम्ही आणलेली आहे, त्याची आता याद्या करायचं काम लवकरच सुरू होईल. माझी तुम्हाला सगळ्या परळीच्या आष्टी, पाटोदा, शिरूर, इकडं बीड असेल, माजलगाव असेल, धारूर असेल, गेवराई असेल, अंबेजोगाई असेल, केज असेल, सगळ्या भागातल्या माझ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की त्यामध्ये 67% जनतेला आम्ही 1 रुपया किलोनी ज्वारी आणि बाजरी देणार, 2 रुपये किलोनी गहू देणार, 3 रुपये किलोनी तांदूळ देणार. त्याकरता केंद्र सरकार 1,25,00,000 रुपयाची सबसिडी सहन करणार. अट एवढीच आहे, गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाची 67% नावं त्याच्यात आली पाहिजे. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांची नावं येता कामा नये. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ही यादी आम्ही गावच्या बोर्डवर लावणार आहे, सावलीवर लावणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी बघा, मागच्या वेळेस दारिद्र्यखालची लोकांची नावं घेत असताना नेमकी जी गरीब होती काही राहून गेली. नंतर आमसभेला आमच्या डीपीसीला अनेकदा आमदार सांगतात पुन्हा ती यादी नवीन करा. एकदा याद्या तयार झाल्यानंतर सारख्या केल्या जात नाही. आता मात्र 67% लोकांना हे 1 रुपया किलोनी ज्वारी, गहू, ज्वारी आणि बाजरी, 2 रुपये किलोनी गहू आणि 3 रुपये किलोनी तांदूळ हे महिन्याला 25 किलो मिळणार. कुटुंब लहान असलं पाहिजे. आता रुपयात 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य मिळणार म्हणून पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. नवरा बायको 1 किंवा 2 अपत्य, आई वडील घरात असतील तर वडीलधारी आई वडील, एवढं मर्यादित कुटुंब ठेवा. 25 किलो धान्य आमचेच अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्याकडनं तुम्हाला देण्याची व्यवस्था केली जाईल. माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणी उपाशी पोटी झोपता कामा नये ही त्याच्या पाठीमागची आमची कळवळ आहे. आज आता भारतीय जनता पक्ष तिथं नरेंद्र मोदींचं नाव घेऊन ढोल बजावताय. ज्या वाजपेयींनी, ज्या अडवाणींनी ती पार्टी उभी केली, एकेकाळी ती दोघच खासदारकीला उभे निवडून आलेले होते, त्यांनी पक्ष वाढवला. आज वय झाल्यानंतर अडवाणींना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्याचं काम ह्याच भाजपवाल्यांनी केलं की नाही? काय कारण सांगितलं? वय झालं, आता त्यांना बाजूला ठेवण्याची गरज आहे. ते स्वतः नाराज आहेत. त्यांनी स्वतः राजनाथ सिंगला पत्र लिहिलं. ते म्हणतात की याच्यामध्ये काहीतरी वेगळा विचार झाला पाहिजे. ज्यांनी भारत यात्रा काढल्या त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवायचं, म्हणजे नुसतं वापरायचं आणि फेकून द्यायचं. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजिबात चालत नाही. तुम्ही बघा, आज देखील आदरणीय पवार साहेब, तारिक अनवर, भुजबळ साहेब, पिचड साहेब, हे सगळे मान्यवर सगळे एकत्र बसतात आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दिशा ठरते. आज तसं भाजपमध्ये होत नाही.
काही जणांनी इतके दिवस अडवाणी साहेबांना त्या ठिकाणी सांग बरं म्हणण्याचं काम केलं, परंतु ज्यावेळेस मोदी आता पुढे आले, आता काही जण अडवाणी सोडून मोदीच्या मागे लागले. त्याच्यात तुमचे पण राष्ट्रीय नेते, त्याचाही विचार तुम्ही करा, त्याचा फार बारकाईने विचार करा. आम्ही कधी तसलं राजकारण केलेलं नाही. कधी मला पण निवडणुकीमध्ये अपयशानं पण आम्ही खचून नाही गेलो. 95ला ज्यावेळेस आमचा पराभव झाला, आमचा म्हणजे पक्षाचा पराभव झाला, त्यावेळेस पुन्हा नव्या जोमाने लोकांच्या मध्ये आम्ही गेलो. लोकांना थातूर काही सांगितलं नाही, लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी कधी केली नाही. म्हणूनच लोक काहीतरी आज आमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. मला महिलांना पण सांगायचंय, आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून खूप मोठं काम सुप्रिया आणि बाकीचे सगळे सहकारी, इथं उषाताई दराडे असतील, फौजियाताई असतील, बाकीचे विद्याताई चव्हाण असतील, कितीतरी भगिनींची नावं मला घेता येतील. हे सगळेजण भगिनींना देखील त्यांचं आर्थिक ताकद वाढवण्याच्या करता त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आता मला सगळे आमदार सांगत होते की दादा पाऊस नव्हता, त्याकरता लाईटची बिलं आलेली आहे आणि आमचे कनेक्शन तोडतायत, त्याकरता ऊर्जा मंत्री या नात्याने मी सांगतो, त्या बिलाचे 3 हप्ते मी करतो. पहिला हप्ता काही आत्ता द्या, दुसरा हप्ता महिना दीड महिन्याने द्या, तिसरा हप्ता महिना दीड महिन्याने आणखी नंतर द्या, जेणेकरून आपल्याला ऊर्जा विभाग पण चालवायचा. पण तुमची पण अडचण आम्हाला लक्षात घ्यायची. शेवटी आम्ही राज्य सरकारमध्ये काम करतो म्हणजे काही वर्ण कुठनं तरी पडलेली आम्ही माणसं नाही. शेतकरी हीच आमची जात आहे, ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळामध्ये जिथं जिथं आधार दिला पाहिजे, जिथं जिथं पाठीशी उभं राहायला पाहिजे, तिथं तिथं आधार देण्याचं काम, पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याबद्दल पण आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका.